नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट या ठिकाणी लिपिक पदाचा एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे व नवीन चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, विच इज द हायेस्ट पीक इन महाराष्ट्र। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच इज द हायेस्ट पीक इन महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कळसुबाई। बघा, हे शिखर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात उंच ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, द गोदावरी रिव्हर ओरिजिनेट्स फ्रॉम विच ऑफ द डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, गोदावरी रिव्हर ओरिजिनेट्स विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र। गोदावरी बघा नदीचा उगम महाराष्ट्राच्या बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून झालेला आहे? बघा, सर्वांच्या ठिकाणी उत्तर आलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो। गोदावरी बघा नदीचा उगम बघा प्रामुख्याने महाराष्ट्राच्या बघा नाशिक या जिल्ह्यामधून गोदावरी नदीचा उगम होतो। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 3 बघा, विच सॉइल इज अ मोस्ट कॉमनली फाउंड इन विदर्भ रिजन। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। विच सॉइल इज अ मोस्ट कॉमनली फाउंड इन विदर्भ रिजन। बघा, विदर्भामध्ये विचारले कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळणारी मृदा आहे? बघा, सर्वांच्या या ठिकाणी उत्तर आलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो, ब्लॅक कॉटन सॉइल विदर्भामध्ये प्रामुख्याने आढळणारी मृदा आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेजर डॅम ऑन कृष्णा रिव्हर इन महाराष्ट्र। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग बघा मेजर डॅम बघा एक प्रमुख धरण आहे। बघा, कृष्णा नदीवर विचारले महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतं या ठिकाणी एक प्रमुख धरण आहे? बघा, कृष्णा नदीवर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कोयना धरण। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट इज अ रिच विच ऑफ द फॉलोइंग या ठिकाणी मिनरल्स। बघा, चंद्रपूर बघा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा, या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील, चंद्रपूर जिल्हा बघा प्रामुख्याने हा कोळसा उत्पादन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, विच इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र बाय एरिया। बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। विच इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र बाय एरिया। बघा, अहमदनगर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, द कोकण रिजन इज लोकेटेड अलॉंग विच कोस्ट। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कोकण किनारा बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा किनारा आहे? कोकण बघा या भागाला कोणत्या प्रकारचा किनारा आहे? तर वेस्ट कोस्ट बघा पश्चिम किनारा बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, विच नॅशनल पार्क इज लोकेटेड इन विदर्भ रिजन। बघा, सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विदर्भामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी नॅशनल पार्क आहे, म्हणजे अभय अरण्य आहे? विदर्भामध्ये कोणत्या प्रकारचं अभय अरण्य आहे? बघा, विदर्भामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा ताडोबा बघा हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, तर ते विदर्भ रिजनमध्ये या ठिकाणी महत्त्वपूर्ण या ठिकाणी अभय अरण्य आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, विच इज द मेन ऑक्युपेशन ऑफ पीपल इन द मराठवाडा रिजन। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, व्हॉट इज द मेन ऑक्युपेशन ऑफ पीपल इन मराठवाडा रिजन। बघा, मराठवाडा बघा या विभागामध्ये प्रमुख व्यवसाय खालीलपैकी कोणता आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, फार्मिंग। बघा, शेती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मुख्य व्यवसाय आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, विच रिव्हर्स इज ऑल्सो नोन ॲज दक्षिण गंगा इन महाराष्ट्र। बघा, दक्षिण गंगा असं विचारले, खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी बघा या नदीला प्रामुख्याने दक्षिण गंगा या ठिकाणी असे म्हटले जाते।
विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट बघा लिपिक बघा या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नसंग्रह असलेलं आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामध्ये GK असेल, मराठी असेल बघा, कम्प्युटर असेल विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी असेल बघा, जे बघा या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण टॉपिक्स आहेत। जो बघा आपल्याकडे बघा जो सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबसवर आधारित बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 4000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। जर कोणाला खरंच या ठिकाणी हे PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF हे पाठवले जाईल। याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा आता परीक्षेला वेळ कमी आहे आणि सर्वात या ठिकाणी बघा महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न हे वाचावे लागणार आहेत। जर कोणत्या ठिकाणी पाहिजे असेल तर सर्वांना या ठिकाणी हे मिळून जाईल। प्रश्न क्रमांक 11 बघा विद्यार्थी मित्रांनो, विच लेक्स प्रोव्हाइड ड्रिंकिंग वॉटर टू सिटी ऑफ मुंबई। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग लेक्स प्रोव्हाइड ड्रिंकिंग वॉटर टू मुंबई सिटी। बघा मुंबई शहराला बघा पाणी पुरवठा पिण्याचं पाणी बघा खालीलपैकी कोणता तलाव हा पुरवत असतो, अशा प्रकारचा प्रश्न आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर तुलसी लेक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक C आपले योग्य उत्तर राहील। तुलसी लेक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट टाइप ऑफ क्लायमेट डज द कोस्टल रिजन ऑफ महाराष्ट्र हॅव। बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले किनारी भागामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं तापमान असते। बघा व्हॉट टाइप ऑफ क्लायमेट बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचं तापमान असते, किनारी भागामध्ये कोणत्या प्रकारचं तापमान असते। बघा ट्रॉपिकल मान्सून या प्रकारचे या ठिकाणी तापमान असते। विषय क्रमांक पुढचा बघा, द सह्याद्री हिल्स आर अ पार्ट ऑफ विच ऑफ द मेजर माउंटेन रेंज। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री बघा पर्वत हा पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचा या ठिकाणी भाग आहे। बघा सर्वांच्या या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री हिल्स आर अ पार्ट ऑफ वेस्टर्न घाट रिजन। ऑप्शन क्रमांक D या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, विच डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र इज फेमस फॉर ग्रेप्स प्रोडक्शन। बघा ग्रेप्स म्हणजे अंगूर, बघा अंगूर उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये महत्त्वपूर्ण जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे। बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अंगुराचं उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होत असते। बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये बघा सर्वात जास्त अंगुराचं उत्पादन होत असते। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोणार लेक इन महाराष्ट्र वॉज फॉर्म्ड बाय विच नॅचरल इव्हेंट्स। बघा लोणार बघा हे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण झालेलं आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा लोणार लेक बघा महाराष्ट्र राज्यामध्ये, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक B राहील, मेटेरियल इम्पॅक्ट। ऑप्शन क्रमांक B आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द ब्रेन ऑफ कॅम्प्युटर। बघा या ठिकाणी संगणकावरच्या या ठिकाणी काही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कम्प्युटरचे। बघा कम्प्युटर या ठिकाणी विषय बघा बॉम्बे हायकोर्टसाठी या ठिकाणी कम्प्युटर हा विषय खूप महत्त्वाचा या ठिकाणी विषय असणार आहे। बघा कम्प्युटरचे बघा सर्व प्रश्न बघा आपल्या PDF मध्ये दिलेले आहेत। बघा प्रश्न क्रमांक पहिला पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ब्रेन ऑफ कॅम्प्युटर। बघा संगणकाचा मेंदू खालीलपैकी कशाला म्हणतात। बघा CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, CPU ला या ठिकाणी ब्रेन ऑफ कॅम्प्युटर या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, व्हॉट डज रॅम या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। रॅम बघा रॅम बघा ही एक प्रकारची मेमरी असते, तर त्याचा योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे, रँडम ॲक्सेस मेमरी। ऑप्शन क्रमांक B आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच पार्ट ऑफ द कम्प्युटर इज युज्ड टू स्टोर डाटा परमनंटली। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द पार्ट ऑफ कम्प्युटर इज युज्ड टू स्टोर डाटा परमनंटली। बघा कायमस्वरूपी डाटा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये साठवला जातो। बघा हार्ड डिस्क। ऑप्शन क्रमांक C आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, विच डिव्हाइस इज युज्ड टू इनपुट
हँड रिटन टेक्स्ट टू ड्रॉइंग इनटू अ कम्प्युटर. बघा असं खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी उपकरण विद्यार्थी मित्रांनो हँड रिटन म्हणजे आपण हस्तलिखित या ठिकाणी लिहू शकतो आणि ड्रॉइंग पण करू शकतो कॅम्प्युटरमध्ये कोणत्या उपकरणाच्या साहाय्याने. बघा स्कॅनर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा व्हॉट टाईप ऑफ सॉफ्टवेअर इज अन ऑपरेटिंग सिस्टीम. बघा या ठिकाणी आपल्याला व्हॉट टाईप ऑफ सॉफ्टवेअर इज ऑपरेटिंग सिस्टीम. बघा ऑपरेटिंग सिस्टीममध्ये विचारले कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर असते. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे सर्वांनी. सिस्टीम सॉफ्टवेअर ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अन इनपुट डिव्हाइस. खालीलपैकी या ठिकाणी कोणतं इनपुट डिव्हाइस नाही. बघा सर्वांचं द्यायला सी प्रिंटर या ठिकाणी इनपुट डिव्हाइस नाही. प्रिंटर इज आउटपुट डिव्हाइस. विषय क्रमांक पुढचा बघा विच की इज युज्ड टू डिलीट कॅरेक्टर टू द लेफ्ट ऑफ द कर्सर. बघा डिलीट बघा करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बटनाचा वापर करतात. बघा सर्वांचं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी यायला पाहिजे बॅकस्पेस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ URL. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो URLचं योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे युनिफॉर्म रिसर्च लोकेटर. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ए आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 9 बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अ वेब ब्राउझर. बघा खालीलपैकी वेब ब्राउझर कोणता आहे. बघा विंडोज, गुगल क्रोम, लिनक्स, एक्सेल. वेब ब्राउझिंग बघा ज्याद्वारे आपण या ठिकाणी वेब ब्राउझिंग करू शकतो. गुगल क्रोम बघा या ठिकाणी वेब ब्राउझर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा व्हॉट डज www या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. www योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. बघा वर्ल्ड वाईड वेब ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन प्रोग्रामिंग लँग्वेज. खालीलपैकी प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती आहे. HTML इट इज अन प्रोग्रामिंग लँग्वेज. विषय क्रमांक 12 पहा विच इज अ शॉर्टकट की टू पेस्ट कॉपी कंटेंट. बघा पेस्ट करण्यासाठी एखादं बघा कंटेंट पेस्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कीचा वापर करतात. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी यायला पाहिजे Ctrl+V. बघा पेस्ट करण्यासाठी या ठिकाणी शॉर्ट की या ठिकाणी वापरतात. विषय क्रमांक पुढचा बघा अ कम्प्युटर व्हायरस. बघा कम्प्युटर व्हायरस हा खालीलपैकी कशा प्रकारचा असतो. महत्त्वपूर्ण प्रश्न सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. अ कम्प्युटर व्हायरस इज अ मॅलिशियस प्रोग्राम. ऑप्शन क्रमांक डी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा विच कंपनी डेव्हलप्स द विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. विच कंपनी डेव्हलपमेंट द विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. बघा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम खालीलपैकी कोणी डेव्हलप केलेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मायक्रोसॉफ्टने या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे मायक्रोसॉफ्ट. विषय क्रमांक पुढचा बघा विच मेमरी इज अ नॉन होलाटाईल अँड रिटेन डाटा एवन इज पॉवर इज ऑफ. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी सर्वांनी प्रश्न समजून घ्यायचा आहे. विच मेमरी इज अ नॉन होलाटाईल अँड रिटेन्स डाटा इवन पॉवर इज ऑफ. सर्वांचं दिलेलं ऑप्शन क्रमांक सी यायला पाहिजे ROM रीड ओनली मेमरी. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा तर या ठिकाणी काही इंग्रजी व्याकरणचे प्रश्न आहेत. सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थित सोडवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी आपल्याला सांगा. या ठिकाणी बघा चूज द सिनोनिमस ऑफ द वर्ड ब्रेव. बघा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. चूज द करेक्ट सिनोनिमस ऑफ द वर्ड. बघा ब्रेव बघा या ठिकाणी अशा प्रकारचा एक शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ब्रेव म्हणजे शूर. बघा करेजियस ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. विषय क्रमांक पुढचा चूज द सिनोनिमस ऑफ द वर्ड हॅपी. बघा हॅपी या ठिकाणी शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे हॅपी. बघा हॅपी म्हणजे सुखी असतो. बघा सुखी म्हणजे जॉयफुल. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी योग्य सिनोनिमस शब्द आहे. विषय क्रमांक चूज द अँटोनिमस ऑफ द वर्ड. विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बिगिन. बघा बिगिन म्हणजे सुरुवात करणे. बघा सुरुवात करणे म्हणजे एंड. बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील.
चूज द अँटोनिमस ऑफ द वर्ड जनरस. बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्र. जनरस विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा जनरस म्हणजे फ्रेंडली. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा अ पर्सन हू राईट अ बुक वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. बघा अ पर्सन राईट्स बुक्स. असं कोण आहे ज्याने बघा पुस्तक हे लिहिलेलं असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. अ पर्सन हू राईट्स अ बुक्स इज कॉल्ड ॲज ऑथर. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा अ प्लेस वेअर ॲनिमल आर केप्ट. अशी कोणती जागा असते ज्या ठिकाणी ॲनिमल म्हणजे प्राण्यांना या ठिकाणी ठेवले जाते. प्राण्यांना ठेवण्याची जागा. बघा झू म्हणजे संग्रहालय. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 7 बघा वन हू ट्रॅव्हल्स ऑन फूट. बघा असा कोण असतो जे नेहमी पायाने चालणारा असतो. पायाने चालणारा त्यांना काय म्हणतात आपण पादचारी. बघा पेडिस्ट्रियन. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 8 बघा चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड. बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रश्न आहे. सर्वांनी चूज द करेक्ट ऑफ द स्पेलिंग ऑफ द वर्ड सर्वांनी व्यवस्थितपणे सांगायचं आहे. रिसीव्ह. बघा सर्वांच्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे का. ऑप्शन क्रमांक बी RECEIV. रिसीव्ह या ठिकाणी योग्य करेक्ट स्पेलिंग असतील या ठिकाणी शब्द राहील. चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड एन्व्हायरमेंट. बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी असेच या ठिकाणी प्रश्न विचारतात. सर्वांनी काळजीपूर्वक सोडवायचं आहे. एन्व्हायरमेंट. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील. ENVIRONMENT. एन्व्हायरमेंट इज अ करेक्ट स्पेलिंग. बघा प्रश्न क्रमांक पुढचा चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड ॲक्युरन्स. बघा विद्यार्थी सर्वांनी बघा हे व्यवस्थित स्पेलिंग लिहून ठेवायचे आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात. बघा ॲक्युरन्स ऑप्शन क्रमांक बी इज करेक्ट वन. OCCURRENC ॲक्युरन्स. ऑप्शन क्रमांक बी इज अ राईट वन. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा ही हॅज बीन वर्किंग हिअर -5 years. बघा तो इथे बघा या ठिकाणी रिकाम्या जगामध्ये कोणत्या प्रकारचा शब्द येईल आपल्याला सांगायचं आहे. ही हॅज बीन वर्किंग हिअर सिन्स. बघा सिन्स फॉर फ्रॉम इन. बघा ही हॅज वर्किंग हिअर. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपलं योग्य उत्तर राहील. सी हॅज वर्किंग हिअर फॉर 5 years. विषय क्रमांक आय प्रेफर टी -दॅन कॉफी. बघा 2. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा ही इज ऑनेस्ट मॅन. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द येईल सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावाच मिळतील. आणि पहा आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क. बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी GKचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण, करंट अफेअर्स, चालू घडामोडी आणि संगणक. बघा जो आपल्याकडे स्लॅबस दिलेला आहे. बघा या ठिकाणी सर्व इंग्रजीमधून प्रश्न असतील किंवा मराठीमधून प्रश्न असतील. बघा महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF आहे. जर कोणाला खरंच या ठिकाणी PDF लागत असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाठवले जातील. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.